आहेत महाराष्ट्रामधल्या सगळ्यात मोठ्या कुस्ती स्पर्धा भीमा केसरी 2023. आता बघा 12:20 झालेत रात्रीचे. तर आता आपण लाईट टेस्टिंग घ्यायला लागलोय. साऊंड मटेरियल सगळं आलंय, आता ते चढवून होणार आहे. बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. आता फक्त ट्रस लाईट टेस्टिंग करून ट्रस चढवायचं राहिले. बाकीचं सगळं काम सकाळपर्यंत पूर्ण होऊन जाईल. मातीचं काम पूर्ण झालंय बऱ्यापैकी. सकाळी येऊन डायरेक्ट कार्यक्रम चालू करू शकतो. शब्दात सांगू शकत नाही एवढं इम्पॉर्टन्स या कुस्तीला ह्या मैदानाला आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की आमचे आजोबा कैलासवासी पैलवान भीमराव दादा माडिक हे फार मोठे पैलवान होते आणि त्यांनी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मोठमोठ्या कुस्ती झालेल्या आहेत. म्हणून आज जे कोण पैलवान या कार्यक्रमाला येणार आहे त्यात बरेचसे महाराष्ट्र केसरी आहेत, हिंद केसरी आहेत. ते सर्व दादांना त्यांचे गुरु मानतात आणि अशा एका मैदानाचं नाव दादांमुळं थोडं प्रसिद्ध झालेलं आहे. याचा मला फार म्हणजे अभिमान वाटतो. आज आपल्या प्रामुख्यानं 4 कुस्त्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम 1 नंबरची कुस्ती ही नुकतंच महाराष्ट्र केसरी झालेले सिकंदर शेख, जे मागच्या वर्षीचे भीमा केसरी होते, यावर्षी महाराष्ट्र केसरी म्हणून पुन्हा एकदा या मैदानात येत आहेत. त्यांच्या विरुद्ध पंजाब केसरी प्रदीप सिंग यांची कुस्ती लावलेली आहे. त्याचबरोबर मोठमोठे पैलवान येणार आहेत, जसं की महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील जे कोल्हापूरचे आहेत, तो महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड. त्या मल्लांची कुस्ती आपण यावर्षी उत्तर भारत या भागातल्या 4 अशी नामवंत पैलवान त्यांच्यासोबत लावलेली आहे. तर उत्तर भारत विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असं या वर्षीच्या भीमा केसरीची थीम आपण यावर्षी ठेवलेली आहे. ही या वर्षीची भीमा केसरी 2024ची माती वडवळ या गावाजवळून ही माती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये जवळजवळ 150 ते 200 लिटर दूध आपण मिसळलेलं आहे. त्याचबरोबर झेंडूची फुलं, लिंबू आणि हळद आणि तेल हे मिक्सर करून आता ही माती आता पूर्णपैकी तयार झालेली आहे. छोट्या कुस्त्यांपासून आपण चालू करून मग संध्याकाळच्या टाइमला मोठ्या कुस्त्या पण आपण प्रस्थान करणार आहे.
होतात. भीमा केसरी हा सगळ्यात स्पेशल इव्हेंट असं मी म्हणू शकतोय. आणि डॅडी जेव्हा इथे येतील, विस्तानी आज विकेटा उभा केले, एक इमोशनल वातावरण झालं असं म्हणेन. आणि डेफिनेटली हा एक खूप स्पेशल दिवस संपूर्ण महाडिक कुटुंब. भीमा केसरी हे पैलवानांसाठी का महत्वाचं आहे, तर आपण इथं बघू शकतोय जवळजवळ आज 900 कुस्त्या आज इथं झालेत. म्हणजे 1800 पैलवान हे इथं येऊन गेलेत. ऑलिम्पिक्स मध्ये आपले पैलवान चांगले परफॉर्म करत आहेत. आणि ह्या परफॉर्मन्सच्या पाठीमाग एक चांगलं कारण म्हणजे असे मैदान आहेत. हे चांगले चांगले पैलवान तुम्ही बघू शकताय, ज्यांचा वर्षानुवर्ष सराव करतात आणि अशा मैदानांसाठी ते थांबतात की अशा मैदानात येऊन त्यांना परफॉर्म करायला मिळेल. आणि खूप मोठं ह्याच्या थ्रू प्रोत्साहन मिळण्याचं काम ह्या पैलवानांसाठी होतंय. आणि तीच एक गोष्ट आहे जी डोक्यात ठेवून आज खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या खासदार महोत्सव अंतर्गत पण हे भीमा केसरी कुस्तीचं मैदान भरवून एवढी सगळी माणसं आज इथं आलेली आहेत. कुस्ती लागते खासदार साहेबांच्या जीवलग मित्राच्या मुलाची. स्वतः खासदार साहेब थांबलेला आहेत मैदानात. दादांचा दूर राहिलेलं स्वप्न आमच्या मंगलताईच्या आशीर्वादानं सुनील करवते पुत्र हवायचा गुंडा साहेब महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील एक सर्वात मोठं कुस्ती मैदान या ठिकाणी आयोजित आहे. हॉटेल ताजमहल पुरस अल्ताफ मुलाने 2 कुस्त्या पेलेगार अलीगड 2-2 पंचाय. बाप रे बाप. आत घ्या कुस्ती. हे महेंद्र गायकवाडचा कब्जा घेतलेला पुन्हा ठेवलेला दिनेश गोलिया. गोलिया कहते हैं उसे गोलिया. हा तारा वाजवा की तारा कुस्तीसाठी. दिनेश गोलियानं महेंद्राचा नौदर काढला पाठीवर. हो बच्ची गयो. त्याला म्हणतात कुस्तीचं मैदान भीमा कारखान्याचं. महेंद्र गायकवाड बाहुबली विजय झाला. गेला रोटीची कुस्ती करी पहिलवानजी. वातावरण एकदम गरम झालेलं आहे. तर शेवटची कुस्ती आहे पंजाब केसरी वर्सेस महाराष्ट्र केसरी आता होत आहे. हे जे पूर्ण फील्ड आहे हे सगळं सिकंदरला बघायला आले आणि त्याची आता मॅच होणार आहे. या 3 तालुक्यांचा आणि महाराष्ट्र राज्याचा सर्व फेमस रेसलर आता मैदानात येणार आहे. सर्वजण त्याचीच वाट बघताय आणि तुम्ही आता तो आल्यावर तुम्ही आवाज ऐकू शकणार आहे.
त्यांनी फार मोठा इतिहास केला. दिल्लीमध्ये संभाजी पवार, स्वर्गीय हरिश्चंद्र बिराजदार. जिल्हा नियोजन समिती सदस्य कक्षा येण्याचा प्रयत्न प्रदेश अपने आप को यहाँ सब कुछ करना पड़ेगा. हो किलेवर निवडण्याचा फौजी कभी हाथ में नहीं. आतापर्यंत शिकवलेले एवढ्या नोटोले स्मटकर पैसे लुटणकार मला हे काही एकमेकाचा अंदाज घेतलं काम झालं. हो 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 वाहेगुरु भले भले उलटी दोनों बच गए हो. काय नाही साहेब, शिकंदर 5 मिनिटाच्या वर जाऊ देत नाही हो. आणि जनसागराचा महासागर झाला. तर अशी होती आमच्या परिवाराच्या नवीन वर्षाची सुरुवात. महाडिक परिवार हे पैलवानांचं परिवार म्हणून ओळखलं जातं. माझे आजोबा पैलवान भीमराव दादा महाडिक यांनी अनेक पैलवान त्यांच्या टाईममध्ये तयार केले. त्यांच्या आठवणीत त्यांचा आदर्श घेऊन महादेवराव महाडिक साहेब असतील, दैडी असतील, विजदा असेल, आज सुद्धा हजारो पैलवानांना मानधन देऊन त्यांना तयार करायचं काम करत आहेत. आणि आता 4थी पिढी पण तयार होत आहे. तुम्हाला भीमा केसरी आणि या व्हिडिओबद्दल काय वाटलं ते कॉमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि शेवटी सगळ्या पैलवानांना एवढंच सांगतो, महाडिक परिवार नेहमी तुमच्या पाठीशी आहे.